3 वर्षापूर्वीची ही गोष्ट. तेव्हा सगळं काही अगदी सुरळीत चाललं होतं आणि शांत चाललं होतं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं आमचं ते छोटंसं गाव आणि त्या गावात वाढलेलं माझं बालपण. पण त्या बालपणाला अधिक सुंदर बनवलं होतं ते माझ्या एका मैत्रिणीने. 10वीत असल्यापासून ती माझी केवळ मैत्रीण नव्हती, तर माझ्या मनाचा कोपरा व्यापणारी माझी गर्लफ्रेंड होती. आम्ही एकमेकांकडे बघायचो, बोलायचो, पण त्या वयातलं ते प्रेम अगदी निरागस होतं. फक्त नजरेने घायाळ होणं आणि तिच्या गालावरची खळी पाहून स्वतःला विसरून जाणं एवढंच आम्हाला ठाऊक होतं. काळाच्या ओघात गोष्टी बदलल्या. तिचं 12वीत असतानाच लग्न झालं. तिचा नवरा चांगला मिळाला. ती कायम सासरी सुखी होती. पण माझ्या मनातील ती हुरूड कायम होती. लग्नानंतर ती गावाला येणं कमी झालं होतं. पण म्हणतात ना, प्रेमाची ओढ कधीच संपत नाही. मी सोशल मीडियावर तिची खूप शोध मोहीम राबवली आणि अखेर फेसबुकवर तिची ID गवसली. एका छोट्याशा हायने सुरू झालेलं आमचं बोलणं कधी तासनतास चॅटिंगमध्ये बदललं हे समजलंसुद्धा नाही. 10-15 दिवस उलटले आणि आता आमचं असं झालं होतं की एकमेकांशिवाय चैन पडत नव्हती. सकाळी उठल्या उठल्या तिचा गुड मॉर्निंगचा मेसेज आल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नसे. जो मी कधी काही 10 वाजेपर्यंत लोळत पडायचो, तो आता तिच्या एका मेसेजसाठी पार्टीत जागा होऊन लागलो होतो. आमच्यातलं ते गुपित नातं पुन्हा एकदा बहरत चाललं होतं. एके दिवशी मी तिला म्हणालो, मला तुला भेटायची खूप तीव्र इच्छा आहे. तिनेही मनातील भावना बोलून दाखवल्या. गणेश, माझीही तीच अवस्था आहे, पण कसं शक्य आहे? मी सुचवलं की गावात न भेटता आपण मध्येच कुठेतरी भेटूया. तिने होकार दिला. तिलाही आता माझी ओढ लागली होती. मी तिला भेटल्यावर काय करेन? मी आता कसा दिसत असेन? या प्रश्नांची तिच्या मनात अनामिक ओढ निर्माण झाली होती. 2 दिवसांनी ती गावाला यायला निघाली. नशिबाचा खेळ असा की तिच्या नवऱ्यानेच तिला परवानगी दिली होती. ती बसमध्ये बसली आणि तिथूनच आमचा फोन सुरू झाला. जवळजवळ 3 तास आम्ही सतत बोलत होतो. फोन ठेवण्याची इच्छाच होत नव्हती. मी मित्राची दुचाकी घेऊन तिला घेण्यासाठी स्टँडवर पोहोचतो. ती जेव्हा बसमधून खाली उतरली तेव्हाच माझं हृदय एक क्षण थांबल्यासारखं झालं. तिचं ते मनमोहक रूप आणि सौज्वल सौंदर्य पाहून मी थक्क झालो. ती साडीत एखाद्या हसणाऱ्या कळीसारखी दिसत होती. तिने माझ्याकडे बघून एक स्मितहास्य केलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चकवला. ती जवळ आली आणि हळूच म्हणाली, कसा आहेस? मी भारावून जाऊन फक्त तिच्याकडे बघत होतो. मी म्हणालो, बस गाडीवर. ती माझ्या मागे गाडीवर बसली. तिचा तो मखमली स्पर्श माझ्या पाठीला जाणवत होता आणि माझ्या शरीरात रक्ताचे अभिसरण वेगाने होऊ लागले होतं. गाडी चालवताना आम्ही कुठे थांबायचं याचा विचार करत होतो. रस्ता शांत होता आणि आजूबाजूला गूढ पसरली होती. वाटेत एक डाळिंबाची बाग दिसली. त्या बागेत एक प्रकारची शांतता आणि सुरक्षितता वाटत होती. मी गाडी थांबवली आणि तिला तिथेच उभं करून आधी बागेत कोणी आहे का ते बघायला मी गेलो. तिथेच कोणीच नव्हतं. मी परत आलो आणि तिला म्हणालो, कोणीच नाही इथे. तिला माहीत होतं की आज काय होणार आहे. आमच्यात आधीच बोलणं झालं होतं, त्यामुळे मनावर कसलाच ताण नव्हता. होती ती फक्त प्रेमाची साथ आणि अधीरता. मी बागेच्या एका कोपऱ्यात माझं शर्ट काढून जमिनीवर अंथरलं आणि तिला त्यावर बसायला सांगितलं. ती जेव्हा त्या शर्टवर बसली तेव्हा तिची नजर माझी भरदार शरीरावर खेळली होती. माझे मजबूत खांदे आणि भरदार व्यक्तिमत्व पाहून तिने पुन्हा एकदा गोड स्माईल दिली. मी तिच्या अगदी जवळ गेलो. आमच्या नजरेत एक नजर भिडली होती. तिच्या डोळ्यात एक मादक नजर होती जी मला आमंत्रण देत होती. मी हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या केसांवरून हात फिरवायला सुरुवात केली. तिचा तो रेशमी स्पर्श मला वेड लावत होता. वातावरण गुलाबी थंडीचं होतं, पण आमच्या श्वासांमध्ये एक प्रकारची उष्णता जाणवत होती. आता मी तिला घट्टमिठी घेण्याच्या तयारीतच होतो. मी तिला हळुवारपणे आपल्या घट्टमिठीत ओढले. तिनेही तितक्याच आवेगाने मला प्रतिसाद दिला. ती एवढी सुंदर आणि कोमल होती की मला एखाद्या स्वर्गात गेल्यासारखं वाटत होतं. तिचा तो शरीराचा स्पर्श आणि त्या बेसावत क्षणी झालेली आमची ती भेट म्हणजे एक स्वप्नवत क्षण होता.
बागेतील ती भयान शांतता आता आमच्या श्वासांच्या आवाजाने भरून गेली होती. मी त्याला घट्ट मिठीत घेतलं होतं आणि तिनेही आपले दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती वेढले होते. तिचा तो मखमली स्पर्श माझ्या अंगावर शहारणे आणत होता. त्या गुलाबी थंडीतसुद्धा आमच्या शरीरात एक वेगळी झोप निर्माण झाली होती. मी हळूच तिची पकड थोडी सैल केली आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. तिची मादक नजर आणि चेहऱ्यावरचे ते स्मित हास्य पाहून मी पुन्हा एकदा तिच्या प्रेमातच पडलो होतो. तिच्या गालावरची खळी बघून मी माझी ओठ तिच्या गालावर टेकवली. तिने हळूच डोळे मिटले. तो क्षण खरोखर स्वप्नवतच होता. मी हळुवारपणे तिचा चोरून हात शोधला आणि तिच्या हातांशी बोट माझ्या पोटात गुंफली. ती म्हणाली, गणेश, मला वाटलं नव्हतं. मी तिला पुन्हा जवळ घेतलं आणि तिच्या कानात खुसबुसलो. घाबरू नकोस, मी आहे ना. तिच्या डोळ्यात आता विश्वासाचा धागा दिसत होता. आम्ही त्या बागेत, त्या डाळिंबाच्या झाडांच्या सावलीत आमच्या प्रेमाचा एक नवा अध्याय लिहित होतो. बागेतली ती किर शांतता आणि डाळिंबाच्या फांद्यातून गाळून येणारे उन्हाचे कवडसे आमच्या त्या गुपित नात्याची साक्षीदार होते. तिच्या शरीराचा तो मखमली स्पर्श मला इतका मदमस्त करत होता की माझ्या सभोवतालच्या जगाचा विसर पडला होता. मी तिला पुन्हा एकदा घट्ट मिठीत ओढलं आणि तिच्या शरीराची ओढ मला अधिकच प्रबळ वाटू लागले. मी हळूच माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि माझ्या हातांच्या तळव्यावर आपले हात फिरवू लागले. तो रेशमी स्पर्श माझ्या अंगावर शहारे आणत होता. तिची ती मादक नजर माझ्या नजरेत खेळली होती. ती हळूच पुटपुटली, गणेश, हे सगळं स्वप्नासारखंच वाटतंय. आपण किती जवळ आहोत ना आज. मी तिच्या केसांवरून हात फिरवत तिच्या कानाजवळ गेलो आणि म्हणालो, हे स्वप्न नाही तर आपल्या प्रेमाची साध आहे, जी आपल्याला इथे ओढून आणली आहे. माझ्या आवाजातील तो जिव्हाळा ऐकून ती अधिकच भारावून गेली. तिचा आखीव रेखीव बांधा आणि त्या साडीतलं तिचं मादक रूप पाहून माझं रक्ताचे अभिसरण वेगाने होऊ लागले. तिने माझे शर्टचे बटन हळूच आपल्या नाजूक बोटांनी स्पर्श केले. तेव्हा माझी अधीरता शिगायला पोहोचली होती. आम्ही दोघेही त्या बेभान अवस्थेत होतो. तिच्या ओठांवरच ते स्मित हास्य आता एका मादक सुस्कारात बनलं होतं. मी हळूच तिचे दोन्ही हात धरून तिला माझ्याकडे ओढलं. आमची नजर कैद झाली होती. तिच्या डोळ्यात एक प्रकारची उत्तेजित करणारी चमक होती. मी हळूच तिच्या मानेवर आपला चेहरा नेला. तिच्या अंगावर शहारणे आणले. तो क्षण अनामिक सुखाचा होता. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि माझ्या खांद्यावर आपली पकड घट्ट केली. तिच्या शरीराचा तो मांसल सौंदर्य आणि आकर्षणाचे शिखर मला पूर्णपणे धुंदीत घेऊन जात होतं. आम्ही दोघेही त्या प्रणयकडा जवळ होतो, जिथे केवळ भावनांचा कल्लोळ होता. तिच्या प्रत्येक हालचालीत एक नाजूक जीवन आणि उत्कटता जाणवत होती. बागेतली ती गूढ शांतता आता आमच्या श्वासांच्या वेगाने भंग पावली होती. तिचं ते नक्षीकांत सौंदर्य आणि माझ्या मनातील ती अनामिक ओढ, त्यामुळे आम्ही त्या स्वर्गीय क्षणात हरवून गेलो होतो. तो थरारक अनुभव आमच्या दोघांच्याही काळजाचा ताबा घेत होता. तिने हळूच माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या मादक नजरेने मला पुन्हा एकदा घायल केलं. आमचं ते गुपित नातं आता अशा वळणावर आलं होतं जिथे केवळ मनाचा ताबा सुटला होता आणि शरीराची ओढ हीच एकमेव सत्य होतं. बागेतली ती गूढ शांतता आता आमच्या श्वासांच्या वेगाने पूर्णपणे भारावून गेली होती. ती माझ्या मिठीत इतकी विरघळून गेली होती की तिला बाह्य जगाचं भान उरलं नव्हतं. तिचं ते माणसाचं सौंदर्य आणि माझ्या शरीराचा स्पर्श यामुळे आम्ही एका मदमस्त अवस्थेत होतो. तिच्या ओठांवरून उमटणारे मादक सुस्कारे माझ्या कानात घुमत होते आणि मला अधिकच बेभान करत होते. तिने हळूच माझे दोन्ही हात आपल्या कमरेभोवती ओढले. तो स्पर्श आणि तिच्या शरीराची ऊब मला एका अनामिक सुखाचा अनुभव देत होती. आम्ही दोघेही त्या आकर्षणाच्या शिखरावर होतो. तिच्या डोळ्यातील ती मादक नजर आणि माझ्या मनातील उत्कटता यांचा मेळ बसला होता. तो क्षण खरोखरच स्वर्गीय क्षण वाटत होता. अचानक दुरून एक गाडीचा हॉर्न वाजला आणि आम्ही दोघेही बेसावत बाहेर पडलो. ती लगबगीने सावरली आणि तिने आपले विस्कटलेले केस नीट केले. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची अनामिक हुरूर आणि भीती स्पष्ट दिसत होती. तिने माझ्याकडे बघितलं आणि तिच्या तृप्त भावना होती, पण सोबतच एक अकल्पित वळण येण्याची धास्तीही होती. ती हळूच म्हणाली, गणेश, आता मला निघायला हवं. जर कोणी पाहिलं तर आपल्या गुपित नाताचा आणि विश्वासाचा धागा कायमचा तुटून जाईल. तिच्या बोलण्यात एक अथांग दुःख होतं, कारण तिला पुन्हा त्या जगात परतायचं होतं जिथे ती मला माझी नव्हती.
मी तिचा हात हातात घेतला आणि तिच्या गालावरची खळी पुन्हा एकदा न्याहाळली. मी म्हणालो, हे क्षण आपल्या मनात कायमचे कोरले जातील. हे अनामिक सुख कोणीच आपल्याकडून हिरवावून घेऊ शकत नाही. आम्ही बागेतून बाहेर आलो. तिने पुन्हा एकदा मागे वळून त्या बागेकडे पाहिलं जिथे आमचे स्वप्नोच्छन जगलो होतो. मी तिला बसस्टँडपर्यंत सोडलं. ती बसमध्ये बसली आणि खिडकीतून तिने मला शेवटचे एक स्मितहास्य दिलं. ती बस हळूहळू नजरेआड झाली आणि मागे उठली. ती फक्त एक गूढ शांतता. हा नशिबाचा खेळ असा होता की आम्ही एकत्र असूनही एकत्र नव्हतो. तिचं जाणं माझ्यासाठी एका विषाणाच्या गडचावलीसारखं होतं. पण त्या भेटीने दिलेला तो थरारक अनुभव माझ्या आयुष्याची सर्वात मोठी शिकवणी बनला होता. आमच्या त्या अधुऱ्या प्रेमाच्या पूर्णता आता त्या भेटीत झाली होती. पुन्हा कधी भेटू की नाही हे माहीत नव्हतं, पण तिच्या अस्तित्वाचा स्पर्श माझ्या मनावर कायमचा उमटला होता.